आणि नागपूरमध्ये थोड्याच वेळात राहुल गांधी यांच्या या सभेला सुरुवात होते आणि त्यासाठी हॉटेलमधून राहुल गांधी सभास्थळाकडे रवाना होत आहेत। काही वेळातच राहुल गांधी हे सभेच्या ठिकाणी पोहोचतील। आजच्या सभेमध्ये राहुल गांधी नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असेलच। शिवाय ही सभा म्हणजे काँग्रेसचं लोकसभा 2024 साठीचं रणशिंग फुंकणं असल्याचं चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। नागपूरमधून सभेला सुरुवात होतीये। जय्यत तयारी सभेसाठी करण्यात आलेली आहे। है तैयार हम असं या सभेला नाव देण्यात आलेलं आहे। महारॅली असणार आहे काँग्रेसचीही आणि काँग्रेससाठी हा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा, कारण पुढच्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा राहुल गांधी यांची यात्रा सुरू होते। भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा भारत न्याय यात्रा मणिपूर ते मुंबई अशी होणार आहे, ज्याचा सुरुवात होण्या अगोदर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची ही महत्त्वाची सभा होतीये। विदर्भामध्ये ही सभा होतीये। राहुल गांधी सभेसाठी पोहोचलेत आणि राहुल गांधी हॉटेलमधून सभास्थळाकडे निघालेले असताना कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे। गाडीच्या भोवती घोषणाबाजी सुरू आहे। काही वेळातच राहुल गांधी हे सभेच्या स्थळी पोहोचतील आणि राहुल गांधी आजच्या भाषणामध्ये नेमकं काय बोलतात, कार्यकर्त्यांना काय संदेश देतात याकडे लक्ष आहे। विदर्भामध्ये लोकसभेच्या एकूण 10 जागा आहेत। विशेष म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला एकमेव यश जे मिळालं होतं ते फक्त विदर्भामध्ये मिळालं होतं आणि त्यामुळेच पुन्हा एकदा विदर्भातून लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न। आणि यानंतर पुन्हा एकदा पाहूयात बातम्यांचं अर्धशतक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।